भारतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रात मार्च महिन्यामध्ये जनता कर्फ्यू आणि लॉकडाऊन सुरू करण्यात आले होते। कारण कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जनसंपर्क कमी करणे हाच सगळ्यात चांगला उपाय असल्याने सरकारने असा जनसंपर्क रोखण्यासाठी सगळ्या बाजारपेठा, सार्वजनिक ठिकाणे, मंदिरे बंद ठेवली। ती आजपर्यंत बंदच आहेत। या घटनेला आता 2 महिने उलटले असून लोकांचे आर्थिक व्यवहार बंद पडल्याने उपासमारीची वेळ आली। यासाठी काही अंशी बाजारपेठा उघडण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या। त्या दृष्टीने नगरपालिका नियमावली ठरवून शहरातील व्यवसायांची विभागणी करून प्रत्येक दुकान कुठल्या दिवशी उघडे ठेवायचे यासाठी प्रत्येक दुकानावर ABCD अशा पद्धतीने नियोजन करण्यात आले होते। यासाठी प्रत्येक दुकानावर रंगाने ABCD टाकण्यातही आली होती। वास्तविक अधिकाऱ्यांनी मागील 2 महिन्यापासून अथक परिश्रम घेऊन पंढरपूर कोरोनामुक्त ठेवले, हे धन्यवाद मानणे गरजेचे आहे। मागील महिन्यात मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी सोशल डिस्टन्सच्या नियमाचे पालन करण्यासाठी स्वतः संपूर्ण बाजारपेठ आणि भाजी मंडईमध्ये उभे राहून कारवाई केली। वास्तविक ही कारवाई कोणाच्या पोटावर पाय देण्यासाठी नव्हती, तर जनसामान्यांच्या सुरक्षेसाठी होती। आज भाजी विक्रेते कशा पद्धतीने उभारतायत आणि लोकांची गर्दी कशी आहे ते आपणच पहा। हे कोरोनाशी लढताना योग्य नाही आणि जर अशा गर्दीवर नियंत्रण नाही मिळवले तर याला जबाबदार कोण, राजकारण का प्रशासन? हाच प्रश्न आता जनतेसमोर उभारला आहे। काल शहरातील रहदारीची कुठेही कारवाई झालेली दिसत नाही, तर पेट्रोलिंग करत नागरिकांना घरातच राहण्यासाठी पोलीस प्रशासन जे प्रयत्न करत होते ते कालपासून बंद झालेले चित्र दिसते। जर पोलिसांचा दबाव नागरिकांवर राहिला नाही तर कदाचित कोरोना बाधित व्यक्ती शहरामध्ये प्रवेश करू शकते। मग याला जबाबदार कोण? केतन पंढरपूर प्राथमिक व माध्यमिक सेमी इंग्लिश स्कूल, नर्सरी, लहान गट व मोठा गट तसेच इयत्ता 1ली ते 10वी प्रवेश देणे सुरू झालं आहे। तेव्हा त्वरा करा, आपल्या पाल्याचा प्रवेश आजच घ्या।